संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल, महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. लोह खनिजाचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? लोह खनिजाचे सर्वात शुद्ध स्वरूप मॅग्नेटाइट होय. महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यात आढळतात. चुनखडीचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात होतो? चुनखडीचा उपयोग प्रामुख्याने सिमेंट उद्योगात होतो. तुर्भे मुंबई येथे कोणता अणुशक्ती प्रकल्प आहे? तुर्भे मुंबई येथे अप्सरा हा अणुशक्ती प्रकल्प आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर येथे आहे. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जळगाव या जिल्ह्यात आहे. चौला औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? चौला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे कल्याण येथे आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा पहिला प्रकल्प कोठे सुरू झाला? महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा पहिला प्रकल्प साक्री धुळे येथे सुरू झाला. बाणकोट ही खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग NH 548 होय. याचा जुना क्रमांक NH 4B न्हावाशेवा ते पळसपे दरम्यान. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला विद्येचे माहेरघर म्हणतात? महाराष्ट्रातील पुणे या शहराला विद्येचे माहेरघर असे म्हणतात. कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता? कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट आंबा घाट होय. सातारा आणि कोल्हापूरला जोडणारा घाट कोणता? सातारा आणि कोल्हापूरला जोडणारा घाट खंबाटकी घाट पुणे सातारा दरम्यान आणि दुसरा परसणी घाट वाई पाचगणी दरम्यानचा. हिमवृषाली प्रामुख्याने कोठे तयार होतात? हिमवृषाली प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तयार होतात. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहेत. पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड किल्ला सातारा या जिल्ह्यात आहे. जंजिरा हा जलदुर्ग कोठे आहे? जंजिरा हा जलदुर्ग मरुड रायगड येथे आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा हे धरण प्रवरा या नदीवर आहे. महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येचे प्रमाण 45.2% इतके आहे. लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा पुणे होय. ठाणे विभाजनानंतर आता 1 क्रमांकाचा हा जिल्हा झाला आहे. सर्वात कमी साक्षरता असलेला महाराष्ट्रातील विभाग कोणता? सर्वात कमी साक्षरता असलेला महाराष्ट्रातील विभाग नाशिक प्रशासकीय विभाग होय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात स्त्री पुरुष प्रमाण सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा मुंबई शहर होय. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे प्रमाण किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीचे प्रमाण 9.35% इतके आहे. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा नंदुरबार होय नाशिक होय. नंदुरबार टक्केवारीमध्ये जास्त आहे. महाराष्ट्रात दर 10 वर्षांनी लोकसंख्या वाढीचा दर किती आहे? महाराष्ट्रात दर 10 वर्षांनी लोकसंख्या वाढीचा दर 15.99% इतका आहे. गडचिरोली जिल्ह्याची घनता किती आहे? गडचिरोली जिल्ह्याची घनता 74 इतकी आहे. कोणत्या प्रशासकीय विभागात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे? कोकण या विभागात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.
नाशिक विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? नाशिक विभागात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबारचा समावेश होतो. अमरावती विभागात किती जिल्हे आहेत? अमरावती विभागात 5 जिल्हे आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळचा समावेश होतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर आधीचा औरंगाबाद होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोकण विभाग होय. कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत? कोकण विभागात एकूण 7 जिल्हे आहेत. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती भंडारा या जिल्ह्यातून झाली आहे 1999 साली. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे? हिंगोली जिल्ह्याची निर्मिती परभणी या जिल्ह्यातून झाली आहे. जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे? जालना जिल्ह्याची निर्मिती औरंगाबाद आताच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात नवीन 36वा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात नवीन 36वा जिल्हा पालघर होय. औरंगाबाद विभागाचे नाव बदलून आता काय करण्यात आले आहे? औरंगाबाद विभागाचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. विदर्भाचे नंदनवन कोणास म्हणतात? विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्याला म्हणतात. गरम पाण्याचे झरे असलेले साव कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याचे झरे असलेले साव रायगड या जिल्ह्यात आहे. घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणत्या साली धावली? महाराष्ट्रातील पहिली रेल्वे 1853 साली धावली. कोयना नदीला महाराष्ट्राची काय म्हणतात? कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. कळसुबाई शिखर कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? कळसुबाई शिखर सह्याद्री या पर्वतरांगेचा भाग आहे. माळढोक पक्षी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? माळढोक पक्षी सोलापूर या जिल्ह्यात आढळतो. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ पठार नंदुरबार या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर होय. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे होय. महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात सिंचन क्षेत्र सर्वाधिक आहे? महाराष्ट्रातील गोदावरी नदी खोऱ्यात सिंचन क्षेत्र सर्वाधिक आहे. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह धरण पेंच नागपूर येथे आहे. पानशेत धरणाचे अधिकृत नाव काय आहे? पानशेत धरणाचे अधिकृत नाव तानाजी सागर हे आहे. विल्सन डॅम कोणत्या धरणाला म्हटले जाते? विल्सन डॅम भंडारदरा धरणाला म्हटले जाते. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? राधानगरी धरण भोगावती या नदीवर बांधले आहे कोल्हापूर येथे. खडकवासला धरण कोणत्या शहराला पाणी पुरवठा करते? खडकवासला धरण पुणे या शहराला पाणी पुरवठा करते. येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी धरण परभणी या जिल्ह्यात आहे, पण हिंगोली सीमेजवळ पूर्णा नदीवर आहे. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प कोणत्या नावाने ओळखला जातो? ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण या नावाने ओळखला जातो. धोम धरण कोणत्या नदीवर आहे? धोम धरण कृष्णा नदी सातारा येथे आहे. मोखाने जलाशय कोणत्या धरणाशी संबंधित आहे? मोखाने जलाशय अप्पर वैतरणा धरणाशी संबंधित आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या मृदेने सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे? महाराष्ट्रातील काळे मृदा रेगूर मृदेने सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे. हिमशिखरी ही कोणत्या पिकाची जात आहे? हिमशिखरी गहू या पिकाची जात आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे उत्पादन सर्वाधिक होते? महाराष्ट्रात कोल्हापूर या जिल्ह्यात तंबाखूचे उत्पादन सर्वाधिक होते. सफेद मुसळी ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते? सफेद मुसळी ही वनस्पती औषधी वनस्पती या प्रकारात मोडते. नागपूरचे संत्रा संशोधन केंद्र कोठे आहे? नागपूरचे संत्रा संशोधन केंद्र काटोल येथे आहे. प्रसाद ही कोणत्या फळ पिकाची सुधारित जात आहे? प्रसाद ही बोर या पिकाची
सुधारित जात आहे। तेलबियाच्या उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तेलबियाच्या उत्पादनात महाराष्ट्रातील लातूर जिल्हा प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते। महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी येथे आहे। महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे रत्नागिरी आणि यवतमाळ या जिल्ह्यात आढळतात। महाराष्ट्रातील लोहखनिजाचे सर्वाधिक मोठे साठे कोठे आहेत? महाराष्ट्रातील लोहखनिजाचे सर्वात मोठे साठे सुरजागड गडचिरोली येथे आहेत। कायनाईटचे साठे प्रामुख्याने कोठे आढळतात? कायनाईटचे साठे प्रामुख्याने भंडारा येथे आढळतात। महाराष्ट्रात तांबे कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? महाराष्ट्रात तांबे चंद्रपूर या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते। बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत। खनिज संपत्तीचे माहेरघर महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला म्हणतात? खनिज संपत्तीचे माहेरघर पूर्व विदर्भ या विभागाला म्हणतात। दगडी कोळशाची खाण उमरेड कोठे आहे? दगडी कोळशाची खाण उमरेड नागपूर येथे आहे। महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोठे आहेत? महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे राजुरा चंद्रपूर आणि यवतमाळ येथे आहेत। कोकणात प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? कोकणात प्रामुख्याने जांभा दगड बांधकामासाठी आणि बॉक्साईट हे खनिज आढळते। महाराष्ट्रातील सिमेंट उद्योगाचे केंद्र कोणते? महाराष्ट्रातील सिमेंट उद्योगाचे केंद्र चंद्रपूर होय। सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर लांबी किती आहे? सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील दक्षिण उत्तर लांबी 440 किलोमीटर इतकी आहे। सातमाळा अजिंठा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यातून जातात? सातमाळा अजिंठा डोंगररांगा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून जातात। हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात पसरली आहे? हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग अहमदनगर बीड उस्मानाबाद या जिल्ह्यात पसरली आहे। महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? महाबळेश्वर शिखराची उंची 1438 मीटर इतकी आहे। तोरणा किल्ल्याची उंची किती आहे? तोरणा किल्ल्याची उंची 1404 मीटर इतकी आहे। दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेसा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आहेत। तांबिनी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तांबिनी घाट पुणे आणि माणगाव या दोन शहरांना जोडतो। माळशेज घाट कोणत्या मार्गावर आहे? माळशेज घाट कल्याण अहमदनगर या मार्गावर आहे। कराड आणि चिपळूण यांना जोडणारा घाट कोणता? कराड आणि चिपळूण यांना जोडणारा घाट कुंभार्ली घाट होय। आंबोली घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली घाट सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात पुरुष साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे? महाराष्ट्रात पुरुष साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे। महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदुरबार होय। भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोठे आढळते? भिल्ल ही आदिवासी जमात प्रामुख्याने खानदेश नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यात आढळते। कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोठे आढळते? कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड आणि ठाणे येथे आढळते। कोरकू ही जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात राहते? कोरकू ही जमात प्रामुख्याने अमरावती मेळघाट येथे राहते। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बाललिंगोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बाललिंगोत्तर 894 इतकी आहे। महाराष्ट्रात दर चौरस किलोमीटर मागे सर्वाधिक घनता कोठे आहे? महाराष्ट्रात दर चौरस किलोमीटर मागे सर्वाधिक घनता मुंबई उपनगर येथे आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोकण विभाग होय।
सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा प्रशासकीय विभाग अमरावती विभाग होय. महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 54.8% इतके आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचे रस्ते कोणत्या प्रकारचे आहेत? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचे रस्ते ग्रामीण रस्ते या प्रकारचे आहेत. सुवर्ण चतुष्कोन योजनेतील कोणता भाग महाराष्ट्रातून जातो? सुवर्ण चतुष्कोन योजनेतील मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगळुरू महामार्ग महाराष्ट्रातून जातो. कोकण रेल्वे महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून जाते? कोकण रेल्वे महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातून जाते. कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा कोणता? कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा करबुडे 6.5 किलोमीटर रत्नागिरी जवळील होय. कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कोणता? कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल पानवळ नदीवरील पूल रत्नागिरी येथील होय. महाराष्ट्र एस.टी. बसची सेवा कधी सुरू झाली? महाराष्ट्रात एस.टी. बसची सेवा 1 जून 1948 पुणे ते अहमदनगर दरम्यान सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई सहार येथे आहे. महाराष्ट्रात जलवाहतुकीसाठी कोणते बंदर नैसर्गिक आहे? महाराष्ट्रात जलवाहतुकीसाठी मुंबई बंदर नैसर्गिक बंदर आहे. लोहगाव विमानतळ कोठे आहे? लोहगाव विमानतळ पुणे येथे आहे. महाराष्ट्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कोठे आहे? महाराष्ट्रात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे आहे. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्स आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामध्ये मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नवेगाव नागझिरा आणि बोर यांचा समावेश होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात विस्तारलेला आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात विस्तारलेला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी झाली? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1973-74 साली झाली. अंबाबरवा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबाबरवा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. नरनाळा अभयारण्य कोठे आहे? नरनाळा अभयारण्य अकोला येथे आहे. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? भीमाशंकर अभयारण्य शेकरू मोठी खारीसाठी प्रसिद्ध आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. मालवण सागरी अभयारण्य कोठे आहे? मालवण सागरी अभयारण्य सिंधुदुर्ग येथे आहे. तुंगारेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तुंगारेश्वर अभयारण्य पालघर या जिल्ह्यात आहे. जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान आहे? जायकवाडी धरण परिसरात ज्ञानेश्वर उद्यान आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य निवडून दिले जातात. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडून दिले जातात? महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 इतके सदस्य निवडून दिले जातात. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळाने कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळाने पुणे महानगरपालिका होय. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते. शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत कोण सहभागी झाले होते? शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून नर्मदा नदी वाहते. वाशिम आणि अकोला कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? वाशिम आणि अकोला अमरावती प्रशासकीय विभागात येतात.
ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर कोठे आहे? ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर वेरूळ छत्रपती संभाजीनगर येथे आहे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे तीर्थक्षेत्र बीड या जिल्ह्यात आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यात आहे. 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी मंदिर कोठे आहे? 3.5 शक्तिपीठापैकी महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे आहे. तुळजाभवानी मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळजाभवानी मंदिर धाराशिव या जिल्ह्यात आहे. सप्तशृंगी देवीचे पीठ कोठे आहे? सप्तशृंगी देवीचे पीठ वणी नाशिक येथे आहे. रेणुका माता मंदिर कोठे आहे? रेणुका माता मंदिर माहूर नांदेड येथे आहे. पंढरपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर चंद्रभागा म्हणजे भीमा नदीच्या काठावर आहे. सेवाग्राम आश्रम कोठे आहे? सेवाग्राम आश्रम वर्धा येथे आहे. महाराष्ट्रात तलावाचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रात तलावाचा जिल्हा म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्रातील गुहांची नगरी कशाला म्हणतात? महाराष्ट्रातील गुहांची नगरी कान्हेरी लेणी मुंबईला म्हणतात. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण वारणा या नदीवर आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? धुळे शहर पांझरा या नदीकाठी वसले आहे. खान्देशची काशी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? खान्देशची काशी म्हणून प्रकाशे नंदुरबार या शहराला ओळखले जाते. महाराष्ट्रातील दख्खनची राणी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्रातील दख्खनची राणी पुणे या शहराला म्हणतात. साधू संतांची भूमी म्हणून रिकामी जागाला ओळखले जाते. साधू संतांची भूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राला ओळखले जाते. यामध्येही मराठवाड्याला विशेषतः 7 बेटाचे टेकड्याचे शहर कोणते? 7 टेकड्याचे शहर मुंबई होय. महाराष्ट्रातील रडतोंडी घाट कोणत्या मार्गावर आहे? महाराष्ट्रातील रडतोंडी घाट महाबळेश्वर पोलादपूर या मार्गावर आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी सर्वाधिक किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटर समुद्रापैकी सर्वाधिक किनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लाभला आहे. तो 237 किलोमीटर इतका आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला? ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. हा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी अस्तित्वात आला. वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? वसईची खाडी पालघर या जिल्ह्यात आहे. तसेच पालघर व ठाणे या सीमेजवळ आहे. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमतरची खाडी रायगड या जिल्ह्यात आहे. राजापूरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? राजापूरची खाडी रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. तेरेखोलची खाडी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवर आहे? तेरेखोलची खाडी महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग महाराष्ट्र गोवा सीमेदरम्यान आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वात उत्तरेकडील खाडी कोणती? कोकण किनारपट्टीवरील सर्वात उत्तरेकडील खाडी डहाणूची खाडी होय. विजयदुर्गची खाडी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? विजयदुर्गची खाडी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे. कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे? कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर दरम्यान आहे. कोकण किनारपट्टी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे रुंद होत जाते? कोकण किनारपट्टी दक्षिणेकडून उत्तरेला रुंदी जास्त आहे. महाराष्ट्राच्या पठारावरील काळी मृदा कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राच्या पठारावरील काळी मृदा रेगूर मृदा या नावाने ओळखली जाते. चिकन मृदा क्ले सॉइल प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळते? चिकन मृदा क्ले सॉइल प्रामुख्याने वैनगंगा नदी खोऱ्याच्या आढळते. फळबागासाठी महाराष्ट्रातील सर्वात सुयोग्य मृदा कोणती? फळबागासाठी महाराष्ट्रातील सर्वात सुयोग्य मृदा जांभी मृदा लॅटराइट सॉइल होय.
कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी येथे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर येथे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक ज्वारी होय. वरलक्ष्मी आणि H4 या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? वरलक्ष्मी आणि H4 या कापूस या पिकाच्या जाती आहेत. सोनालिका आणि कल्याण सोना या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? सोनालिका आणि कल्याण सोना या गहू या पिकाच्या जाती आहेत. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम माहुली सातारा येथे होतो. गोदावरी आणि कादवा नद्यांचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि कादवा या नद्यांचा संगम नादूर मधमेश्वर येथे होतो. मुळा आणि प्रवरा नद्यांचा संगम कोठे होतो? मुळा आणि प्रवरा नद्यांचा संगम नेवासे येथे होतो. भीमा आणि नीरा नद्यांचा संगम कोठे होतो? भीमा आणि नीरा नद्यांचा संगम नीरा नरसिंहपूर पुणे येथे होतो. तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कोठे होतो? तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम चांगदेव जळगाव येथे होतो. पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? पैनगंगा नदीचा उगम अजिंठा रांगा बुलढाणा जिल्ह्यात होतो. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वतरांगा बैतूल मध्य प्रदेश येथे होतो. महाराष्ट्रातील कोणती नदी मृत नदी डेड रिव्हर म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्रातील पाताळगंगा ही नदी मृत नदी डेड रिव्हर म्हणून ओळखली जाते. ही नदी प्रदूषणामुळे डेड रिव्हर म्हणून ओळखली जाते. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर इतकी आहे. कुंडलिका नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? कुंडलिका नदी रायगड या जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रात अशुद्ध लोखंड शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रात अशुद्ध लोखंड शुद्ध करण्याचा कारखाना रेडी सिंधुदुर्ग येथे आहे. बॉक्साईटचा सर्वात जास्त वापर कोणत्या उद्योगात होतो? बॉक्साईटचा सर्वात जास्त वापर विमान निर्मिती आणि ॲल्युमिनियम उद्योगात होतो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी सर्वात जास्त आहेत? महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी सर्वात जास्त आहेत. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला या जिल्ह्यात आहे. चौला औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? चौला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे कल्याण येथे आहे. औष्णिक विद्युत निर्मितीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? औष्णिक विद्युत निर्मितीत महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले ठोसेघर कोणत्या जिल्ह्यात आहे? पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले ठोसेघर सातारा या जिल्ह्यात आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा 4 कोठे आहे? कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा 4 लेक टॅपिंग अलोरे शिरगाव येथे आहे. बाभळी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? बाभळी प्रकल्प गोदावरी या नदीवर आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली होय. महाराष्ट्रात टक्केवारीच्या दृष्टीने सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात टक्केवारीच्या दृष्टीने सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा गडचिरोली होय. राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. मेळघाट अभयारण्याची स्थापना कोणत्या साली झाली? मेळघाट अभयारण्याची स्थापना 1973-74 व्याघ्र प्रकल्प म्हणून झाली. ढाकणा कोलकाज हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ढाकणा कोलकाज हे अभयारण्य अमरावती या जिल्ह्यात आहे.
किनवट अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? किनवट अभयारण्य यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. अंधारी हे नाव कोणत्या राष्ट्रीय उद्यानाशी जोडले आहे? अंधारी हे नाव ताडोबा या राष्ट्रीय उद्यानाशी जोडले आहे. याचे नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प होय. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा ठोसेघर सातारा येथील होय. रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? रंधा धबधबा प्रवरा अहमदनगर येथे आहे. सातपुडा पर्वताला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते? सातपुडा पर्वताला महाराष्ट्रात गाविलगड टेकड्या या नावाने ओळखले जाते. शंभू महादेव डोंगररांगा प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आहेत? शंभू महादेव डोंगररांगा प्रामुख्याने सातारा आणि सांगली या जिल्ह्यात आहेत. त्र्यंबकेश्वर डोंगर कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? त्र्यंबकेश्वर डोंगर सह्याद्री पर्वतरांगेचा भाग आहे. गरमसूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गरमसूर टेकड्या चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत. चिमूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिमूर टेकड्या चंद्रपूर या जिल्ह्यात आहेत. भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? भामरागड टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. चिरोली टेकड्या कोठे आहेत? चिरोली टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेसा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आहेत. निर्मल रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत? निर्मल रांगा नांदेड या जिल्ह्यात आहेत. मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुदखेड डोंगर नांदेड या जिल्ह्यात आहे. मुंबई आणि गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? मुंबई आणि गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH66 जुना क्रमांक NH17 होय. धुळे आणि कोलकाता यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? धुळे आणि कोलकाता यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH6 होय. पुणे आणि नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? पुणे आणि नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH60 जुना क्रमांक NH50 होय. महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय मार्ग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग NH6 होय. दिवा पनवेल रेल्वे मार्ग कोणत्या विभागात येतो? दिवा पनवेल रेल्वे महामार्ग मध्य रेल्वे या विभागात येतो. महाराष्ट्रात कोणत्या शहराला रेल्वेचे विभागीय मुख्यालय झोनल हेडक्वार्टर आहे? महाराष्ट्रातील मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे. मनोरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरची खाडी मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे. लोणावळा आणि पुणे यांना जोडणारी रेल्वे कोणती? लोणावळा आणि पुणे यांना जोडणारी रेल्वे लोकल रेल्वे होय. महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा रेल्वे स्टेशन कोणते? महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा रेल्वे स्टेशन नागपूर होय. विदर्भातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते? विदर्भातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन नागपूर होय. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त तालुके असलेला जिल्हा यवतमाळ आणि नांदेड होय. या जिल्ह्यात प्रत्येकी 16 तालुके आहेत. महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा मुंबई शहर 0 तालुके आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्राची लोकसंख्या वाढीचा दर सर्वात जास्त ठाणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जातींची म्हणजे SCची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? SCची सर्वाधिक लोकसंख्या पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची STची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात अनुसूचित जमातीची STची सर्वाधिक टक्केवारी नंदुरबार या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? महाराष्ट्रात मुंबई शहर या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. कोणत्या प्रशासकीय विभागात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे. 2011 नुसार महाराष्ट्राची एकूण साक्षरता किती आहे? 2011 नुसार महाराष्ट्राची एकूण साक्षरता 82.34% इतकी आहे.
महाराष्ट्रात 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली किती शहरे आहेत? महाराष्ट्रात 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 10 शहरे आहेत. अजिंठा लेणी कोणत्या लेण्यांच्या समुद्रात येते? अजिंठा लेणी बौद्ध लेणी या लेण्यांच्या समूहात येते. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. एलिफंटा लेणी घारापुरी कोणत्या बेटावर आहे? एलिफंटा लेणी म्हणजेच घारापुरी बेट रायगड येथे आहे. लोहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? लोहगड किल्ला पुणे या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला कोणी बांधला? सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर आहे. फोंडा घाट कुठे आहे? फोंडा घाट कोल्हापूर पणजी दरम्यान आहे. वरांधा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? वरांधा घाट भोर व महाड या 2 शहरांना जोडतो. ताम्हिणी घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? ताम्हिणी घाट पुणे रायगड सीमेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग होय. महाराष्ट्राची उपनगरीय राजधानी कोणती मानली जाते? महाराष्ट्राची उपनगरीय राजधानी मुंबई उपनगर प्रशासकीयदृष्ट्या वेगळी आहे. महाराष्ट्रातील कापसाचे शहर कोणते? महाराष्ट्रातील कापसाचे शहर यवतमाळ होय. गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी किती? गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी 1465 किलोमीटर होय. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यात आहे. आनंदवन हे कुष्ठरोगियांसाठी केंद्र कोठे आहे? आनंदवन हे कुष्ठरोगियांसाठीचे केंद्र वरोरा चंद्रपूर येथे आहे. महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे हे आहेत. भातसा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा धरण ठाणे या जिल्ह्यात आहे. पानशेत पूर कधी आला होता? पानशेत पूर 12 जुलै 1961 साली आला होता. भारतातील गुलाबी शहर कोणते? भारतातील गुलाबी शहर जयपूर होय. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी होय. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.